कोणत्याही प्रकारची डाळ व तांदूळ न वापरता इथं आपण स्पंज डोसे बनवू शकतो। अतिशय कमी साहित्यामध्ये व कमी वेळेमध्ये अतिशय मऊ व मुलायम असे हे स्पंज डोसे आपण आज बनवणार आहोत। रेसिपीला लगेच सुरुवात करू। त्यासाठी इथे मी पाऊण कप इथे पोहे घेतलेले आहेत। हे पातळ पोहे घेतलेले आहेत म्हणून याला मी धुतलेले नाहीत। त्यासोबतच 1 कप इथे बारीक रवा घ्यायचा आहे। रवा हा बारीकच घ्या म्हणजे तो लवकर भिजला जातो। त्यासोबतच इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे। दही जास्त आंबट घेऊ नका। ज्या कपाने आपण रवा मोजलेला आहे त्याच कपाने इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। छान व्यवस्थित आता हे मिसळून घ्यायचं आहे। 1 कप पाण्यामध्ये इथे छान रवा भिजला जातो। आता हे छान मिसळून झालेलं आहे। यावरती झाकण ठेवू आणि याला 15 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। चमचाभर तेल घातलेलं आहे। अर्धा चमचा जिरे घालायचे व इथे 1 चमचा मी चणा डाळ घातलेली। चणा डाळ खमंग अशी परतली गेलेली आहे। यावरती एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। सोबतच 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। आता व्यवस्थित छान हे परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे। कांद्याचा कलर बदलू द्यायचा नाही। 1 टोमॅटो मिडियम साईजचा बारीक चिरून घातलेला आहे। याला देखील छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा व टोमॅटो शिजण्यासाठी आता यावरती अर्धा मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। इथे अर्धा मिनिट झालेला आहे। छान याला हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आता घालूया 1 लाल मिरची घातलेली आहे। चवीनुसार चिंच घालूया। चिंच घातल्यामुळे चटणीला छान चव येते। पाव चमचा हळद घातलेली आहे व थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची। आता गॅस बंद करायचा आहे। झालेलं आहे। थंड झाले की याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत आता आपण पीठ कसं झालेलं आहे आपण ते पाहूया। इथे पाहू शकता रवा छान व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे। याला आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे। जास्ती पाणी घालायचं नाही। अंदाज घेतच पाणी घालायचं आहे कारण याला जास्ती पातळ करायचं नाही आपल्याला। आता आपलं चटणीचं मिश्रण थंड झालेलं आहे। त्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं व छान असं बारीक याची चटणी वाटून घ्यायची आहे। सोबतच यामध्ये 1 चमचा भरून काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। पाणी घालून याची छान पेस्ट केलेली आहे। आता चटणी आपली तयार झालेली आहे। त्यावरती खमंग अशी फोडणी घालायची आहे। व्यवस्थित आता हे मिसळून घ्यायचं आहे। ही चटणी तुम्ही नक्की करून पहा। अतिशय चवदार अशी ही चटणी बनली जाते। पोहे व रव्याचं मिश्रण देखील आता इथे वाटून झालेलं आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया। छान बारीक असं हे वाटायचं आहे। आता यामध्ये अर्धा टीस्पून इथे मी इनो घेतलेला आहे। आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे छान हा ॲक्टिवेट होतो व मिश्रणामध्ये छान व्यवस्थित हा मिसळला जातो। छान व्यवस्थित पिठामध्ये इनो मिसळला गेलेला आहे। आता पटकन याचे डोसे बनवून घ्यायचे। जास्ती वेळ याला ठेवायचं नाही। कोणत्याही पदार्थात इनो घातला की झटपट तो पदार्थ करून घ्यायचा आहे म्हणजे तळायचा आहे शिजवायचा आहे जे काही करायचं असेल ते पटकन प्रोसेस झाली पाहिजे। इथे मी गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे। तवा छान मीडियम असा तापलेला आहे। यावरती आता डोसे घालून घेऊ। साधारण 1.5 पळी इथे मी मिश्रण घातलेलं आहे। हे डोसे जास्ती मोठे करायचे नाहीत। इथे छान डोस्यावरती जाळी पडायला लागलेली आहे। यावरती आता आपण झाकण ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी डोसा छान खालच्या बाजूने शेकून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने डोसा छान व्यवस्थित असा शेकला गेलेला आहे। आता याला काढून घेऊया। दुसऱ्या बाजूने याला शेकून घ्यायचा नाही। आता राहिलेले डोसे देखील आपण असेच करून घ्यायचे आहेत। अतिशय झटपट होणारी, कमी वेळेमध्ये होणारी, कमी साहित्यामध्ये होणारी अशी पोटभरीची रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। ना डाळ भिजत घालायची ना तांदूळ भिजत घालायची। कोणतीही वाटणाची झंझट इथे नाही आहे। आता सर्व डोसे आपले इथे करून झालेले आहेत। यांना आता आपण काढून घेऊया। कापसासारखे मऊ लुसलुशीत असे हे डोसे
बनले जातात. तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता. मी एक तुम्हाला तोडून दाखवते. पहा इथे किती मुलायम असे हे डोसे झालेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.